नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ॲक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक जे शेतकरी असतील त्यांच्यापुढे जर सगळ्यात मोठा प्रश्न असेल तर तो असतो तण नियंत्रणाचा। तण नियंत्रण करताना आपल्याला खूप साऱ्या गोष्टी कराव्या लागतात। त्यातल्या त्यात शेतकरी मित्रांनो, आपण जे यापूर्वी 18 ते 21 दिवसादरम्यान जे तणनाशक फवारणी घ्यायचो त्यामुळे कांदा पिकालाही झटका बसायचा। त्याचं कारण होतं की तुम्ही काय करायचे की तुमचं तण नियंत्रण होत नाही, म्हणून तुम्ही शिफारशीमध्ये बदल करून जास्तीची शिफारस त्या तणनाशकाची घ्यायचे आणि चिंब फवारणी करून तण नियंत्रण करायचा प्रयत्न करायचे। पण त्याच्यामुळे व्हायचं काय की कांदा पिकाला झटका बसून कांद्याचं वय देखील तुम्ही 5 ते 10 दिवसांनी वाढवायचं काम करत होते। तर शेतकरी मित्रांनो, तण नियंत्रण करण्यासाठी दुसरं काय नियोजन करता येईल तर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही जे गोल आणि टर्गा फवारणारे शेतकरी असतील त्यांच्यासाठी एक गोष्ट महत्त्वाची आहे। कांदा लागवड करण्यापूर्वी तुमचं जे गोल आहे त्याच्यामध्ये जो घटक आहे तो आहे बीजनाशकचा। त्याच्यामुळे कांदा लागवडीपूर्वी आपली जेव्हा जमीन संपूर्ण तयार होते त्यावेळेस तुम्हाला मोकळ्या क्षेत्रावर जिथं तुम्हाला कांदा लागवड करायची आहे तिथं तुम्हाला फवारणी करणं गरजेचं आहे। आणि त्यामध्ये गोल तुम्ही 20 लिटर पंपासाठी 15 ते 20 ml घेऊ शकतात। फक्त तुम्हाला गोल घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला फवारणी करायची आहे। त्यामुळे काय होईल की तुमच्या जमिनीमध्ये जे काही जिवंत बीज पडलेले आहेत तर ते नष्ट व्हायला मदत होईल, म्हणजे तुम्ही लागवड केल्यानंतर त्यामध्ये तण उगवणार नाही। हो, मी कोरड्या जमिनीवरच फवारणी करायची म्हणतोय, तर तुम्ही त्या पद्धतीने करा आणि तुमचं जे तण उगवून येणार आहे ते बीजामध्येच नष्ट व्हायला मदत होईल। तरी देखील मित्रांनो, यातून सुटून काही गवत उगवणारच आहे, ज्यामध्ये बारीक आणि लांब पानाचे गोल पानाचे गवत असणार आहे। तर तुम्हाला साधारण 25 दिवसानंतर म्हणजे रोग कीड बुरशी फवारणी केल्यानंतर म्हणजे त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि त्यानंतर 25 ते 30 दिवसादरम्यान तुम्हाला पुन्हा एकदा गोल आणि टर्गाची फवारणी करणं गरजेचं आहे। त्यामुळे काय होईल की शेवटपर्यंत तण उगवणार नाही आणि तुमचा कांदा व्यवस्थित रीतीने वाढेल। शेतकरी मित्रांनो, जेव्हा तुम्ही 25 ते 30 दिवसादरम्यान गोल आणि टर्गाची फवारणी करत असाल त्यावेळेस त्यामध्ये तुम्ही झिंक घेणं खूप गरजेचं आहे। झिंक घेतल्यामुळे तुमच्या कांदा पिकाला जो काही झटका बसणार आहे तो अजिबात बसणार नाही आणि त्याच्या पहिले तुम्ही रोगप्रतिकारक शक्ती आणि रोग कीड बुरशीची जी फवारणी घेतली असेल त्याच्यामुळे देखील मुळात सेट होऊन रोगप्रतिकारक शक्ती चांगल्या प्रकारची होईल। म्हणून तुम्हाला 25 ते 30 दिवसादरम्यान मी तुम्हाला तणनाशक फवारणी करायची सुचवतो आहे, जर तुम्ही कांदा लागवडीपूर्वी फवारणी केली असेल तर। शेतकरी मित्रांनो, मी दिलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही काय करायचं आहे की प्रयोग करून बघायचा आहे या वर्षी तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये, आणि त्यानंतर पुढच्या वर्षी संपूर्ण क्षेत्रावर जिथं जिथं तुम्ही कांदा लागवड करणार आहात अशा ठिकाणी तुम्हाला ही फवारणी घ्यायची आहे आणि शेवटपर्यंत कोणत्याही प्रकारचा मजुरीवर खर्च तुम्हाला करायचा नाहीये। शेतकरी मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला मी दिलेली माहिती नक्की आवडली असेल। आज जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राइब करायचा आहे, इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचा आहे, आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही। चला भेटूया अशाच माहितीपूर्ण, महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।